मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, काल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायणरावजी राणे यांचं काल अमृत महोत्सवी वर्ष होतं. ते काल 75 वर्षाचे झाले आणि या निमित्तानं कोकणामध्ये भरगच्च असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे राणेसाहेबाच्या अभिष्ट चिंतनासाठी राज्यातली अनेक दिग्गज राजकीय मंडळी म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून विविध पक्षाचे राजकीय नेते अशी सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी हजर. विशेष म्हणजे राजकारणातल्या अनेक दिग्गजांनी कोकणामध्ये हजेरी लावली. हा कौतुकाचा सोहळा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. माणसाचं मोठेपण अशावेळी स्पष्टपणाने जाणवतं. काय असतं की ज्यांनी आपल्याला पडत्या काळामध्ये किंवा आपण जेव्हा नवखे असतो अशावेळी जेव्हा एखादा माणूस, एखादा राजकीय नेता आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतो, तर हा जो भूतकाळ आहे, हा भूतकाळ अनेक जण विसरतात. राजकारणामध्ये थोडंसं आपलं चांगला ट्रॅक सुरू झाला की भूतकाळातल्या अनेक चांगल्या घटना काही लोक बेमालूमपणे विसरून जातात. परंतु काल जे दिसलं, महाराष्ट्रानं पाहिलं, म्हणजे देवेंद्र फडणवीस असू देत किंवा सुनील तटकरे साहेब असू देत, या दोघांनी राणेसाहेबांनी आपल्याला कशी मदत केली आणि राणेसाहेब एक मार्गदर्शक नेता म्हणून आपल्याला विधिमंडळामध्ये कसं सहकार्य करायचे, बोलायचं कसं, बसायचं कसं, उठायचं कसं, इथपासून अभ्यास कसा करायचा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करत असताना जो कोणी मंत्री त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करतो त्याची भाषणं आपण कशी तास न तास ऐकली पाहिजेत, सभागृहात कशी उपस्थिती दर्शवली पाहिजे, इथपासून तर राजकारणात आपण कसं राहिलं पाहिजे, पेशन्स कसे ठेवले पाहिजेत. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जेव्हा राणेसाहेबांचं कौतुक केलं आणि राणेसाहेबांचा हा जो मोठेपणा आहे, काल महाराष्ट्रानं जेव्हा हे जे कौतुक पाहिलं असेल तेव्हा खरंच महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना राणेसाहेबांची उंची कळाली असेल. खरं म्हणजे राणेसाहेब शिवसैनिक असल्यापासून शिवसेनेमध्ये रमले, शिवसेना मोठी करण्यामध्ये त्यांचा किती मोठा वाटा हे स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा सांगितलेलं आहे. आणि असा हा आभाळा एवढा खऱ्या अर्थानं कोकणचा राजा 75 वर्षाचा झाला. आपण लोकसंवादच्या व्यासपीठावरून राणेसाहेबांना शुभेच्छा देत असताना तटकरे साहेब काय म्हणालेत किंवा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणालेत हे आपण ऐकूया. नारायण राणे विरोधी पक्ष नेत्या म्हणजे भाषण करतात, तेवढं जरी तुम्ही थोडंसं शिकला तर तुमची विधिमंडळातली कारकीर्द उजवी ठरू शकते असं पवार साहेबांनी वारंवार सांगितलं होतं. ते मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगितलं आणि म्हणूनच त्यांचा आणि दादांचा सुद्धा सहवास अजितदादांचाही राहिला. अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये मगाशी आपण उदयजी म्हणालात की राणेसाहेब शब्दाला पक्के आहेत. 2010 सालामध्ये ते राज्याचे काँग्रेस पक्षाचे मंत्री होते आणि विधान परिषदेची निवडणूक लागली होती. काँग्रेसच्या एका उमेदवारांनी बंडखोरी केली आणि राणेसाहेबांनी मला शब्द दिला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, सांगितलेलं सगळं मतदान तुला पडेल. त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष ठाकरे साहेब होते, माणिकराव, ते त्यांना सांगायचे की मतदान वेगळं झालं पाहिजे. यांनी सांगितलं मी शब्द दिलाय, आघाड्यात दिलाय, सुनीलला दिलाय, तो शब्द मी त्या ठिकाणी पुरा करणार. आणि 3 सलग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला जे काही पूर्णपणाने सिंधुदुर्गात मतदान झालं त्या साऱ्याचं श्रेय राणेसाहेबांना जात आहे हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं. जीवनामध्ये असे अनेक ऋणानुबंधाचे संबंध येतात, त्याच्यातून भविष्याची वाटचाल कशा पद्धतीने करावी ह्याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. मेडिकल कॉलेज तर कोकणामध्ये उभं राहील. शासकीय रुग्णालयाच्या खेरीज मेडिकल कॉलेज हे कधी कोणाच्या स्वप्नामध्ये आलेलं होतं, पण ते स्वप्न कोकणवासियांचं साकार करण्याचं काम राणेसाहेब आपण त्यावेळेला केलं. आम्ही सारेजण या ठिकाणी आलो होतो. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. लोकसभेचे खासदार म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतात. अशा वेळेला नितेश असेल, आपला विचाराचा वारसा चालवण्याचा त्या निमित्ताने ते प्रयत्न करतायत. वाचन हे तुमचं आहेच. मराठी भाषेवरचं प्रभुत्व, अत्यंत अचलकित पद्धतीचं मराठी बोलणं हे आपलं खासियत त्या ठिकाणी आहे. राजकारणाचे बारकावे करत असताना सुद्धा मला रवींद्रजी चव्हाण साहेब, आपण प्रदेशाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राणे पॅटर्न फक्त राणेच दाखवू शकतात आणि एका वेळेला भाजप आणि शिवसेनेची बिनविरोध जिल्हा परिषद कसं येऊ शकते हे एकदा राणे साहेबांनी मला शिकवलं तर रायगडला मला त्याचा खूप उपयोग होईल एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याहीपेक्षा आज त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीलाच आपण सारेजण या क्षणाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. त्याचं मला स्वतः या ठिकाणी उपस्थित राहता आलं याच्याबद्दल मला मनापासून आनंद आहे.
राणेसाहेब आपल्याला उदंड आयुष्य मिळावं. 75वी तर साजरी होईलच, पण आपला सहस्र चंद्रदर्शन सोहळा सुद्धा याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आहेत याच पद्धतीने आपल्यालाही मोठं मिळावं. बोललो तर पुन्हा बोलतोय, मी देवेंद्रजींना बोलतोय, गडकरी साहेब सुद्धा तिथे आहेत आणि एक सुंदरसं भावगीत आहे, जीवनातली घडी अशीच राहू दे. तशी जीवनातली घडी असून इथपर्यंत जमलेली. माझ्या सही चव्हाणसाहेब तुमच्या डाव्या हाताला बसलेला आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, याचं जाण आणि भानीव ठेवून ही घडी अशीच राहू दे एवढंच राणेसाहेबांच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दादा हयात नाही, दादा असते तर निश्चितच आपल्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आले असते. आज वहिनी पोटनिवडणूक असल्यामुळे आल्या नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि तमाम कोकणवासियांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.